कृषीरत्न पुरस्काराबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी मी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक श्री विलासजी आठवले यांना आमंत्रित करतो. नमस्कार. पत्रकार जरी असलो तरी मी तुमच्यातलाच आहे. मी नांगरणी केली आहे, पेरणी केली आहे, चिपाड वेचलं आहे, डेकडावर शिरलो आहे, बाबळीचे काट्या पायाला टोचलेले आहेत. बाबळीचा काटा कसा काढायचा हेही मला माहिती आहे. पेरणीला किती पाणी लागतं, अति पाणी झाले तर त्याला पिकाला काय होतं हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मला वेगळं समजण्याची गरज नाही. संपादक जरी असलो, कार्यकारी संपादक असलो तरी मी तुमच्यातला आहे आणि म्हणूनच या पुरस्काराचं खूप वेगळं महत्त्व आहे. या कार्यक्रमाला नितीनजी गडकरी आले, केंद्रीय मंत्री माझे मित्र आहेत आणि आज त्यांचा दिवस आहे. खरं म्हणजे मुलाखतीमध्ये जेव्हा पॅनलवर असतो किंवा मुलाखत घेतो तेव्हा आमचा दिवस असतो. हंसराजजी, राम शिंदे साहेब, हाके साहेब, मायंदे साहेब यांनी आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावली, उपस्थिती लावली आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी. सुरुवातीला मी म्हटलं की मी तुमच्यातलंच आहे, ढेकळावर चाललो आहे, बाबळीचे काटे पायाला टोचलेले आहेत आणि मी या पदापर्यंत आलो महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राच्या आसपास. तब्बल म्हणजे मी राजकीय पत्रकारिता करताना दिवसातून निदान मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल तर अर्धा एक तास त्या सत्ता केंद्राभोवती म्हणजे मुख्यमंत्र्यांभोवती किंवा त्यांचा 1 तास मुलाखत असेल तर 2 तास गप्पा मारणं वगैरे असं काही हे अनुभवलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी कुणाच्या बाजूने राहायचं? पत्रकारांनी 21व्या शतकाकडे जाण्यासाठी जे काही पिलर्स उभे केलेले आहेत, मग ते कॉर्पोरेट सेक्टर असेल, युवा पिढी असेल, महिला सबलीकरण असेल आणि माझा शेतकरी. मी एक छोटा किस्सा सांगतो की ह्या सगळ्या बातम्या मी करतच असतो की सरकारचं काय चाललं आहे, विरोधकांचं काय चाललं आहे, टेंडरमध्ये किती गडबड झाली आहे किंवा आणखी काही गोष्टी असतील किंवा एंटरटेनमेंट असेल, स्पोर्ट्स असेल, सचिन तेंडुलकर कसा खेळला किंवा मग तिकडे अमिताभ बच्चनने गाणं कसं गायलं, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगत असतो. पण त्याच वेळी माझ्यासारखा जो पत्रकार आहे तो पत्रकार एक विचार करत असतो की हे आम्ही कशावर जगतो आहे? तर शेतीवर जगतो, म्हणजे आपल्याला खायला अन्न लागतं. मी 5 वर्षापूर्वी एका वृत्तवाहिनीत काम करत होतो आणि सांगलीच्या एका शेतकऱ्याच्या मुलाने एक पवनचक्की काढली होती, कारण तिथं लोड शेडिंग आपल्याकडे खूप होतं. 5 वर्षापूर्वी लोड शेडिंगचा प्रश्न होता. तर त्याने ती पवनचक्की काढली, त्याच्यातून त्याने वीज तयार केली. आता ही बातमी तशी ती TRPची बातमी नाही आहे. म्हणजे या बातमीला महेंद्रसिंग धोनी आणि या शेतकऱ्याने बनवलेली पवनचक्की किंवा त्यातून निघणारी वीज हे जर कम्पेअर केलं तर कदाचित आत्ताची पत्रकारिता त्या बातमीला महत्त्व देणार नाही. हे बरोबर आहे? म्हणजे आत्महत्या झाल्या तर शेतकरी आठवतात, नाही झाल्या तर याच्यामध्ये सांगड कशी घालता येईल? स्वदेश नावाचा चित्रपट जो आहे, म्हणजे छोटीशी कहाणी आहे. वीज आणण्यासाठी ती काय म्हणजे 2.5 तासाचा चित्रपट आहे तो. पण त्या 2.5 तासामध्ये एक शेतकरी काय म्हणजे वीज तयार करण्यासाठी जी काय मेहनत आहे ती त्याच्यात दाखवली. तो पिक्चर आपल्याला आवडला, आपण त्याला डोक्यावर घेतलं आणि त्या सांगलीच्या तरुणाने केलेले प्रयत्न मी 1.5 मिनिटामध्ये मांडले. 1.5 मिनिटामध्ये त्याने कसे प्रयत्न केले, तो काय म्हणजे रात्री त्यांनी ती वीज तयार करण्यासाठी काय काय केलं, कुठून सामान आणलं, पैसे कमी होते, हे सगळं मांडलं. मी तुम्हाला सांगतो, या बातमीला ज्या रिपोर्टरने मला वाटतं सांगली शिवराज पाटील किंवा शिवकुमार पाटील असा तो रिपोर्टर होता, त्याला त्या बातमीचे 150 ते 200 फोन आले. फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली, एवढं त्या बातमीला महत्त्व आलं. म्हणजे पत्रकारिता करतानाही तुमच्या शेतकऱ्यांच्या बातम्याला तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी पत्रकारिता केली आणि त्याला तो जो आनंद झाला तेवढाच आनंद आज तुम्हाला कृषीरत्न पुरस्कार देताना ज्यांनी मेहनत केली, नवीन नवीन तंत्रज्ञान हे सगळं स्वीकारताना पुढे जाण्यासाठी हिंमत न हरणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा पुरस्कार जय महाराष्ट्राने आणि ॲग्रोटेक यांनी हा सुरू केलेला आहे. वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणली, पण आत्ताची पिढी ग्लोबल वॉर्मिंग, उत्पादन खर्च वाढलेला आहे, तो कसा कमी करायचा, म्हणजे मालाला हमीभाव नाही आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहे.
या सर्व प्रश्नावर माझं वचन आहे, आमच्या कंपनीचं वचन आहे, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रत्येक वेळी तुमच्यासोबत असेल. आमच्या न्यूज चॅनलवर टोल फ्री नंबर असतो. पुरस्कार देताना मला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद तुमच्यातील समस्या, तुम्हाला भेडसावणाऱ्या अडचणी, तुमच्या विभागातील जे काही प्रश्न असतील ते मला मांडण्याची संधी द्या. आमच्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला संधी द्या हे वचन देतो. आणि इथून पुढेही जसं एक पुरस्कार देऊन एखाद्याचा मी उत्साह वाढवला, मॉरल वाढवलं, त्याला प्रोत्साहन दिलं, तसेच महाराष्ट्रातले शेतकरी खूप जोमाने काम करावेत, त्यांच्या समस्या सरकारने सोडवाव्यात ही अपेक्षा गडकरी साहेबांकडून आहे. गडकरी साहेबांचं त्यांचं कौतुक करण्याचं कारण नाही, कारण त्यांचं काम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. महाराष्ट्रात मंत्री असताना गडकरी साहेब शेतकऱ्यांना हमीभाव द्या, खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. त्यांचे उत्पादन खर्च कसा कमी होईल याकडे लक्ष द्या. पाऊस जास्त पडला तर शेतमालाला पिकाला कसं वाचवायचं याच्यावर संशोधन झालं पाहिजे. कमी पाऊस पडला तर ते पीक कसं टिकलं पाहिजे याच्यावर संशोधन झालं पाहिजे. हे तुम्ही जर गांभीर्याने केलं तुमचं सरकार करेलच, कारण बहुमताचं सरकार आहे, तुम्हाला कसलाही धोका नाही आहे. त्यामुळे तुम्ही वाटेल ते करू शकता. या शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे. आणि जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे एक पत्रकार म्हणून आमच्या सुधाकर शेट्टी यांचं एकच म्हणणं आहे, गरिबांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो आम्ही प्रामाणिकपणे करत राहू. आणि हे वचन आहे. आपण सर्वजण खूप प्रेमाने, खूप आदराने, खूप इच्छेने इथे आलात. मी सगळ्यांचा आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. बळीराजा नावाचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवर. त्या ग्रुपमध्ये चर्चा चाललेली असते, हवामान कसं आहे, कुठं खतं बियाणं रास्त दरात मिळतेत, कोणत्या पिकाला काय भाव आहे. शेतकऱ्यांसाठीचाच ग्रुप आहे. मार्गदर्शन आणि चर्चा चालू असते. तर आता तंत्रज्ञान आधुनिक झालं आहे, मोबाईल प्रत्येकाकडे आहे. विशेषतः अल्पभूधारक कोरडवाहू जे शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा ह्या ग्रुपवर जॉईन होऊन ते मार्गदर्शन आणि चर्चा केली पाहिजे. असंच शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या ॲग्रोटेक या मासिकाच्या विशेष अंकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी माननीय श्री गडकरी साहेबांना करतो. धन्यवाद. आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूयात. कृषीरत्न पुरस्काराच्या नामांकनासाठी आलेल्या शेतकरी बांधवांची मोठी संख्या बघून कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा अवाक झाले. यातून कृषी तज्ज्ञांनी निवडक नामांकनं अंतिम फेरीसाठी काढली. मात्र ती काढताना सुद्धा त्यांची भयंकर दमछाक झाली. मग ही अंतिम नामांकनं ठरवण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर VM मायंदे साहेब हे मोठ्या पेचात सापडले होते. एक नामांकनाला तोड नव्हती. तरीही कृषीरत्न पुरस्काराची मानकऱ्यांची निवड तर करावीच लागणार होती. आणि म्हणून त्यांनी एक जीवन गौरव आणि 29 कृषीरत्नांची निवड केली. तर ह्या कृषीरत्नांच्या सन्मान सोहळ्याला आता आपण सुरुवात करूया. मी विनंती करतो माननीय श्री नितीनजी गडकरी साहेबांना त्यांच्या हस्ते हे कृषीरत्न पुरस्कार वितरित करतोय आपण. मी नाव घेतो तसं त्या कृषीरत्नांनी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्री शेख इलियास शेख अब्बास कुरेशी, शिंदखेडा, धुळे. यानंतरचा कृषीरत्न पुरस्कार श्री आशिष आवटे, मौजे सुकळी, अकोला. आशिष आवटे, मौजे सुकळी, अकोला.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अतिशय चांगली शेती करणारे हे सर्व कृषीरत्न. यानंतरचे कृषीरत्न पुरस्काराचे मानकरी आहेत श्री बाळकृष्ण पुंडलिक परुळेकर, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. अभिनंदन परुळेकर साहेब. यानंतर कृषीरत्न पुरस्काराचे मानकरी श्री संजय ज्योतिराम थोरात, मलकापूर, सातारा. अभिनंदन थोरात साहेब. यानंतरचे मानकरी आहेत नासरी शेकड्या चव्हाण, अकोला. कुमारी नासरी शेकड्या चव्हाण, अकोला. अभिनंदन नासरीताई. यानंतर श्री बाळासाहेब शंकर मराळे, शहा, नाशिक. यानंतरचे मानकरी आहेत श्री प्रसाद सुभाष जाधव, नातुंडे, रत्नागिरी. नमस्कार. यानंतर श्री संपत गणपत कदम, मालगाव, सातारा. यानंतर प्राध्यापक श्री मधुकर गणपत डोईफोडे, बार्शी, सोलापूर. अभिनंदन डोईफोडे सर. यानंतर श्री वंशा जमना चुमले, जळवाई, पालघर. यानंतर श्रीमती पार्वती वाडेकर, रात चांदणा, यवतमाळ. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर राजन वेळुकर उपस्थित झालेले, त्यांचं विशेष स्वागत. यानंतर श्री श्रीकृष्ण मगर, गडचिरोली. अभिनंदन आणि शुभेच्छा मगर साहेब. यानंतर श्री राजशेखर पाटील, निपाणी, उस्मानाबाद. यानंतर तयार राहायचे श्री संजय मिसाळ आणि विनायक विखार, अकोली, अकोला यांनी. यानंतर तयार राहायचे श्री किरण पवार, वर्णे, सातारा. आणि त्यानंतर श्री संजय गोरे, पाली, सातारा. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि वहिनींसाठी पैठणी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अभिनंदन मिसाळ साहेब, विखार साहेब. यानंतर श्री किरण पवार, वर्णे, सातारा. यानंतर श्री विठ्ठल शिंदे, बोरुई, बुद्रुक, जुन्नर. यानंतर तयार राहायचे श्री सचिन संख, जत, सांगली आणि श्री बालाजी कोल्हे, उस्मानाबाद यांनी. ओके. यानंतर श्री सुनील यशवंत वरफ, वाडा. त्यानंतर श्री शंकर जाधव, पिंपरी चिंचवड. श्री शंकर जाधव, पिंपरी चिंचवड. यांच्याबरोबर एक जपानी पाहुणे पण आहेत, त्यांच्याविषयी मी थोड्या वेळाने सांगणारच आहे. यानंतर श्री वशिष्ठ गोरडे, शिर्डी. श्री वशिष्ठ गोरडे, शिर्डी. आणि त्यानंतर तयार राहायचे श्री हरिदास घाडगे, बारामती, पुणे यांनी. अभिनंदन गोरडे साहेब.
यानंतरचे मानकरी श्री हरिदास घाडगे बारामती पुणे आणि त्यानंतर तयार राहायचे श्री धनसिंग जाधव पुरंदरे पुणे यांनी. श्री धनसिंग जाधव पुरंदर पुणे, अभिनंदन आणि शुभेच्छा घाडगे साहेब. श्री हरिदास घाडगे बारामती, श्री अशोक केंद्रे अहमदपूर लातूर, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अभिनंदन केंद्रे साहेब, शुभेच्छा. आणि आता एक विशेष सत्कार, मगाशी शंकर जाधवांबरोबर एक पाहुणे आले होते, त्यांचा पुनश्च एकदा सत्कार मी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित करतो. पिंपरी चिंचवडमध्ये स्ट्रॉबेरीची आधुनिक शेती करणारे योसुके कातो यांनी मंचावर यावं. योसुके कातो 2 वर्षापासून कातो साहेब ही शेती करतायत आणि ते GRA आणि NEC या जपानी कंपनीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा विशेष सत्कार. श्री योसुके कातो. त्यांना पैठणीविषयी माहिती द्या बरं. पैठणी पण आहे, त्यांच्या मंडळी पण आहेत. कातो साहेबांना विनंती की आपलं मनोगत आपण 2 मिनिटात व्यक्त करावं. बघा लगेच कळलं त्यांना. प्लीज टेल अस समथिंग अबाउट युअर प्रोजेक्ट इन 2 minutes. राम राम. राम राम म्हणतात ते. Thank you very much for this great award to our team. धन्यवाद या पुरस्काराबद्दल. फार महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे. I heard this is for only Indian farmers, so now I feel like one of the Indian national. त्यांना वाटलं की हा अवॉर्ड फक्त भारतीय शेतकऱ्यांसाठी आहे, परंतु आता त्यांना असं भास झाला की ते पण भारतीयच आहे. My name is Yosuke Kato. I am working strawberry farming company in Japan. त्यांचं नाव योशुको कातो आहे आणि ते जपानची एक स्ट्रॉबेरी पिकवणारी संस्था आहे, कंपनी आहे, त्याच्याबरोबर काम करतात. My company was established after 2011 earthquake. 2011 मध्ये जे त्सुनामी झाली, अर्थक्वेक झालं, त्यानंतर त्यांनी तिथे काम सुरुवात केलं. We had a very difficult time after the earthquake, but we appreciate that all over the world people are supporting us to reconstruct our site. तो फार कठीण प्रसंग होता, परंतु सर्व जगातील बऱ्याचशा देशांनी त्यांना सहकार्य केलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तत्पर केलं. In this opportunity, I want to thank all of Indian people on behalf of Japan citizen. आणि त्या अनेक देशांपैकी भारत एक प्रमुख देश होता ज्यांनी सपोर्ट केलं होतं आणि म्हणून ते धन्यवाद देतात आणि त्याच कारणानिमित्त भारतामध्ये ती परतफेड करण्यासाठी येथे आलेले आहे. After starting our activity, we had looking for the opportunity to support you back in abroad. आणि जर आमचं प्रकल्प तळेगाव दाभाडे येथलं जर यशस्वी झालं तर आम्हाला ते ग्रामीण क्षेत्रात न्यायचं आहे महिलांसाठी. So my company is strawberry farming. So we want support Indian people to
make more different technology to improve your production of agriculture. ही जपानीज स्ट्रॉबेरी आहे, खूप हायटेक पद्धतीने राबवली जात आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला भारतीय संस्थांची सरकारची मदतीची आवश्यकता आहे त्याचा प्रसार करण्यासाठी. We are in the now survey process, but this survey is going very well. हा सर्वे चालू आहे, रिसर्च चालू आहे, परंतु खूप यशस्वी आहे. So after this survey, we want to expand to village for your farmers. I didn't. I want to expand this project to village. आणि हा प्रकल्प आम्हाला गावामध्ये एक्सपॅन्ड करायचा आहे, विस्तार करायचा आहे त्याचा. We have still some issue to solve, but I think your Indian government people can support us. Also, your farmer can be involved after this project. काही अडचणी येतील, पण विश्वास आहे की महाराष्ट्राचे आणि भारताचे सरकार जरूरच आम्हाला मदत करतील. एनिवे, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मी शंकर जाधव, एक संस्था आहे आमची ICA, यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये काम करतो, इंडियन संस्था. आणि आम्हाला खरोखर धन्यवाद द्यायचा आहे की ॲग्रोटेक आणि जय महाराष्ट्र यांनी आमचं सिलेक्शन ॲक्च्युली विदाऊट नॉमिनेशन प्रकल्प बघितल्यानंतर केलं. आणि खूप खूप धन्यवाद. आणि सकाळीच मला त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही पुरस्कार घ्यायला चालले. त्यावेळेस मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही, परंतु आता उत्तर देऊ शकतो की मी ज्यावेळेस पुरस्कार घेत होतो तर ते मी असं म्हणेल की ते फार वजनदार होतं आणि जड नव्हतं, वजनदार होतं. आणि त्या वजनामुळे मला खरोखर आज माझ्या कर्तव्याची जाण झाली. आणि मी आमच्या संस्थेच्या वतीनं एक आश्वासन देऊ इच्छितो, आव्हान करू इच्छितो की सगळे इथे जे शेतकरी बसलेले आहे त्यांना खरोखर हे आव्हान आहे. आणि माझं जे संकल्प आहे तो आमचं एक तळेगावला ट्रेनिंग सेंटर आहे. तिथे आम्ही सर्व शेतकऱ्यांना गुणवत्ता आणि हायटेक याचं प्रशिक्षण देऊ इच्छितो आणि आमचं त्याच्यामध्ये फ्री योगदान असेल सर्व शेतकऱ्यांसाठी. धन्यवाद. आणि हा पुरस्कार खरं तर माझा एकट्याचा नाही आहे, आमचे जे फार्मर्स तिथे बसलेले आहे आणि स्टाफ त्यांचा पुरस्कार आहे. आणि जी NSC, GRA आणि ICA या 3 संस्थांनी हा कार्य सांभाळलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.